जगतधारा दे सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविद पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। सद्गुरु पै माऊलींचा एक आवडता सिद्धांत आहे तो म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर। आपण सर्वजण सर्वांचा हा सिद्धांत माहिती आहे, पण त्याचं जे गुही आहे ते आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे। खरं म्हणजे असंच आपली मंडळी जेव्हा ग्रंथदिंडीला गेली होती तर तेथील एक कोणी गुजराती वयस्कर ग्रस्त त्यांनी आपल्याच नामदारांना प्रश्न विचारला होता की शरीर कसं काय परमेश्वर असू शकतं। कारण सांगितलं परमेश्वर हा अनंत आहे, अदृश्य, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे, त्याचं वर्णन आहे। मग शरीर परमेश्वर सद्गुरू म्हणतात त्याचा अर्थ काय आहे प्रश्न बरोबर आहे ना। परमेश्वर म्हटलं की चैतन्य शक्तीचा विराट सागर हे जीवनी त्यांनी सांगितलं आणि हे चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वरी शक्ती ही अनंत आहे, अमर्याद आहे, सर्वव्यापी आहे, अचल आहे, अत्यंत स्थिर आहे, विमल आहे, म्हणजे अत्यंत निर्मळ आहे। हे सगळं जे वर्णन आहे ते चैतन्य स्वरूपाचं जे वर्णन आहे ती परमेश्वरी शक्ती लक्षात। अगदी दुसरा एक अमृतविषय असाच आहे की परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे, किंवा नुसती शक्ती नव्हे, तर आनंद हे त्याचे स्वरूप आहे, जाणीव हे त्याचे रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभ आहे।
आता ह्या दोन व्याख्यामध्ये शरीर बसत नाही. सरळ जर विचारला, वरवर स्थूल अंगाने जर विचार आपण केला की शरीर म्हणजे व्यक्ती किंवा मूर्ती हा व्याख्येतच बसतं, मग ते नाही म्हणतो आपण. जीवनविद्याच सांगते म्हणजे सद्गुरूंचेच दोन्ही अमृतविचार आहेत, सद्गुरूंचे दोन्ही सिद्धांत आहेत. एका बाजूने आपण अनंत स्वरूप मानतो आणि शरीर तर स्थिमित आहे, मर्यादित आहे. त्या शरीराला निसर्ग नियम कार्यरत आहेत. शरीराच्या नियमात ते बांधलं गेलेलं आहे. मग ही दोन कसं काय असू शकतं हा जो प्रश्न आहे तो जर एखादा साधक त्या अंगाने विचार करत असेल तर ते दोन्ही अंगाने विचार करताना आपल्याला सद्गुरूंनीच दोन्ही सांगितल्यानंतर नेमकं त्याचा अर्थ काय हे समजलं. सद्गुरू उगीच काहीतरी बोलत नाही, कारण तिथे जी त्यांच्याकडे दिव्य प्रज्ञाशक्ती आहे त्या दिव्य प्रज्ञाशक्तीतूनच त्यांचे हे सिद्धांत असल्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने एकदम परफेक्ट आहे. पण सर्वसाधारण मनुष्याच्या दृष्टीने, सर्वसाधारण माणसं जे पुस्तक वाचतात, ग्रंथ वाचतात, तर त्यांना थोडं फार काहीतरी माहिती आहे, ते अभ्यास करतायत, त्यांच्यासाठी हा प्रश्न पडला पाहिजे सगळ्यांना. कारण हा प्रश्न पडणंच महत्वाचं आहे. कारण लोक हो म्हणतात, मग परत आणखी एक प्रश्न पडतो, शरीर परमेश्वर मित्रांनो जाळतात कशाला, पुरतात कशाला? मृत्यूनंतर शरीराला जाळतात का, पुरतात का, किंवा त्याला ठेवून देत नाहीत. लवकरात लवकर त्याचं ते विल्हेवाट लागली पाहिजे. म्हणजे ते राहता का म्हणजे, कारण ते डिकम्पोजिशन सुरू होतं, खूप दुर्गंधी सुरू होते, हे सगळं होतं. मग इथे शरीर म्हटल्यानंतर आणखी एक महत्वाचा सिद्धांत ते लक्षात आहे. सद्गुरूंचं वाक्य आपण बरोबर लक्षात घेत नाही, आपण नुसतं सहज बोलतो की जिवंत शरीर साक्षात परमेश्वर. आणखीन एक त्यांनी जिवंत शरीर जसं साक्षात परमेश्वर तो साक्षात शैतान पण आहे. एक एक त्यांनी जे मांडलेले विचार आहेत त्याचा मागे नेमकं काय आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एका बाजूने तो साक्षात परमेश्वर आहे आणि ते साक्षात शैतान पण होऊ शकतं. पण जिवंत शरीर इथे परत लक्षात, मृतवत शरीराच्या बाबतीत ते त्या बाबतीत बोलत नाही. आणि त्यामुळे आता आपल्याला हा अर्थ आज समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. शरीर म्हटल्यानंतर ते पंच महातत्वाचे आहे असा एक सिद्धांत वेदकालीन ऋषींनी मांडलेला आहे. म्हणजे पंचमहातत्व म्हणजेच आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जलतत्व आणि पृथ्वी तत्व, ह्या पंच महातत्वातून शरीर निर्माण झाले. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा, शरीर म्हणजे फक्त माणसाचंच शरीर साक्षात परमेश्वर हा त्याचा अर्थ नाही. म्हणजे एक जर आपण चिंतन करायला गेलो तर पशुपक्ष्यांचं पण शरीर येतं. जे जे आकाराला आलेलं आहे तिथे जिथे जिथे जिवंतपणा आहे त्याला आपण शरीर, आपण आपल्या फक्त मनुष्य देहाच्या पुरती शरीर म्हणतो. पण जिथे मनुष्याचंही शरीर आलं, पशुपक्ष्यांचं शरीर आलं, झाड म्हटलं ते झाड हे सुद्धा एक शरीरच आहे, कारण तिथे जिवंतपणा आहे. जेथे जेथे जिवंतपणा आहे ते शरीर म्हणजे विशिष्ट आकाराने तिथे जे प्रगटीकरण आहे तिथे जिवंतपणा आहे. त्या सर्व जिवंत शरीर साक्षात परमेश्वर आहे. हा एक अर्थ, एक हळूहळू समजून घ्या. साक्षात परमेश्वर याचा अर्थ आपल्या दृष्टीला दिसणारा परमेश्वर, हा आणखी एक अर्थ. परमेश्वर जो अदृश्य आहे, अव्यक्त आहे, आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना अवगत नाही, परमेश्वराला कधीच पाहता येत नाही. हा परमेश्वराला पाहता येत नाही हा सुद्धा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि त्यामध्ये सांगत असताना मग संत आम्ही पाहतो असं म्हणतात, म्हणजे नेमकं काय आहे तर पाहतो याचा अर्थ अनुभव, हा दुसरा अर्थ. म्हणजे पाहणं म्हणजे अनुभव.
हा एक लक्षात ठेवा. म्हणजे इथे एक एक जर उलगडा करत गेलो आपण तर एकाच वाक्यातून आपल्याला किती गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे ते लक्षात घ्या. म्हणून आणखी जी व्याख्या आहे सद्गुरूंची परमेश्वराबद्दल ती आता समजून घ्या. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतची व्यवस्था म्हणजे परमेश्वर. म्हणजे निसर्ग नियमाने जी नियमित असलेली ही जी व्यवस्था आहे, प्रत्येक निर्मिती की प्रत्येक रूप विशिष्ट नियमाने नियमित होऊन ते प्रगट झालेले आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे जिथे व्यवस्था आहे तिथे परमेश्वर आहे. आता इथे व्यवस्थेतून म्हणजे देह हे व्यवस्था रूप आहे. शरीर हे व्यवस्था रूप आहे. प्रत्येक शरीर हे व्यवस्था रूप आहे. कारण मनुष्याचं शरीर म्हटल्यानंतर त्याचे नाक, कान, डोळे, हात, पाय ही रचना तिथे सगळीकडे आहे. रंगामध्ये विविधता असेल, उंचीमध्ये विविध असेल, जाड बारीक याच्यात विविधता असेल, वजनामध्ये विविधता असेल, पण सगळ्यांना 2 डोळे, 2 कान, नाक हे सगळं तिथे ही एक नियम आहे शरीराचा. एक डोळ्याचा माणूस निर्माण झाला असं होणार नाही, कसं होत नाही. ती व्यवस्थेला ते बाधक होऊ शकतं. अनेक गोष्टींचा विचार केला तर. आणि म्हणून जिवंत शरीर म्हणजे प्रगट झालेली ते चैतन्य स्वरूप आहे हा त्याचा अर्थ. लक्षात घ्या की अनंत चैतन्य स्वरूप जे आहे ते जे निर्गुण निराकार वगैरे सगळं वर्णन जे केलं तर पहिलं त्याचं मूळ स्वरूप, आद्य स्वरूप, आद्य स्वरूपचं लक्षात घ्या. मूळ स्वरूप जे सतत आहे म्हणून ते सत आहे. तेथे जाणणं आहे म्हणून ते चित आहे. जाणीने या अंगाने तिथे प्रगटीकरण आहे. आणि तिथे सहज आनंद आहे. प्रत्येक ठिकाणी तिथे सहज आनंद. हे जे मूळ स्वरूप आहे तेच मूळ स्वरूप विश्वरूपाने प्रगट झालं. विश्व परते सारावे मग माते पाहावे ऐसा तो मी नोहे आघवे सकट जनी. म्हणजे विश्वरूपात सकट जे जे सर्व काही सगळं विश्वरूप त्या सर्वांना व्यापून असलेले तत्व आहे. आणि ही सर्व विश्वरूप ह्या चैतन्य स्वरूपातूनच निर्माण झालेली आहे. हा त्याचा अर्थ. मग त्याला बाजूला करून तुम्ही पाहायला जाल तर काहीच नाही, लक्षात येणार नाही. विश्व आहे म्हणून परमेश्वराचं अस्तित्व लक्षात येतं. जर विश्वच नसेल तर परमेश्वर अस्तित्व लक्षात घेणारही कोण राहणार नाही आणि लक्षात येणार नाही. जसं प्रकाश पडला की सूर्य आहे हे सांगायला कोणाला कोणी साधा माणूस समजा सूर्य उगवला, प्रकाश आला म्हणजे सूर्य उगवला. तसंच हे सगळं विश्वरूप प्रगट झालं म्हणजेच तिथे चैतन्य स्वरूप आहे हा त्याच्या मागचा बोध आहे. लक्षात ठेवा. परमेश्वराला पाहायचं कसं जीवनविद्या नेहमी सांगते की जीवनविद्या परमेश्वराला पाहायचं कसं हे शिकवते. म्हणजे संतांनी परमेश्वर कसा आहे हे सांगितलं, पण त्याला पाहायचं कसं, हे पाहायचं कसं हे सांगताना त्यांनी हा सिद्धांत मांडला की शरीर साक्षात परमेश्वर. म्हणून चैतन्य स्वरूपातून प्रत्येक रूप निर्माण झालेलं आहे. अगदी मुळाकडनं सुरुवात केली आपण. आकाशतत्व हे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं. वायुतत्व चैतन्य स्वरूपातूनच निर्माण झालं. तेजतत्व चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं. जलतत्व चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं. किंवा पृथ्वी तत्व हे सुद्धा चैतन्य स्वरूपातून निर्माण. एकाच तत्वातून ही 5 अंगाने विविधतेने ही 5 महातत्व म्हणतो आपण. त्या 5 महातत्व प्रगट झाली. पंचमहातत्व, महातत्व त्याला पंचमहादेव सुद्धा आपण म्हणतो. आता अनादी काळापासून हे जे सृष्टी निर्माण झाली तिथे ही पंचमहातत्व ह्या पृथ्वीच्या ठिकाणी नांदतायत.
आकाश तत्व म्हणजे पोकळी, वायू तत्व म्हणजे साधा विचार करता वात आहे, तेज तत्व म्हणजे सूर्याचा प्रकाश झाला तेज तत्व म्हणतो, जलतत्व म्हटलं की पाणी येतं, आणि पृथ्वी तत्व म्हणजे साकार झालेले सगळे रूप त्याला म्हणतात पृथ्वी तत्व. ही 5 तत्व एकत्र येतात तेव्हा ही शरीर निर्माण होतं. आणि ह्या 5 तत्वामध्ये आणखीन एक तत्व ज्यामुळे शरीराला महात्म्य येतं ते म्हणजे जाणणे. जिवंत म्हटलं, जाणणे पण आहे त्याला म्हणतात जिवंत, म्हणजे ते जाणणे पण आहे. मुंगी तुरु तुरु चालते पळते बघा, ती जिवंत आहे. तिला जमून जाऊन बोट ठेवा, ती लगेच बघेल, पटकन बळेल, पटकन बाहेर घाबरून पळायला लागेल, कारण त्याला धोका कळेल. हे सगळं जाणलं जातं. मुंगी, एवढीशा मुंगीला कसं कळतं, काय कळतं? एवढीशा मुंगीला तुमचा गोड साखर कुठे ठेवलेली कळते कशी? ती शक्ती त्या मुंगीच्या ठिकाणी आहे. म्हणजे जाणणं जे म्हणतो ना आपण, मुंगीच्या ठिकाणी असलेली जी ही जाणणं म्हणजे जाणीव, त्या एवढीशा देहातून सुद्धा त्या जाणीवेला साखर कुठे लपवून ठेवलेली असेल तरी ती कळते, पण ती बरोबर रांग लावते. तर जरासं तिला संधी मिळाली की एकामागून एक सगळ्या मुंग्या तिच्या त्या ठिकाणी जायला लागतात. फुलातला मधमाशीला कसा कळतो प्रश्न आहे, पण तिथे ती प्रज्ञा जागृत आहे. प्रत्येक जाणीच्या ठिकाणी जे कार्य होतं ते प्रज्ञाशक्तीतून कार्य होतं. नेहमी स्वरूप ही जाणीव आहे. त्यामुळे जसं इतर प्राणी मात्रांच्या ठिकाणी, प्रत्येक प्राणी मात्रांच्या ठिकाणी ही जाणण्याची प्रक्रिया सतत चालू, पाहणं, त्याप्रमाणे प्रतिक्रिया देणं, काही थोड्याशा प्रमाणात विचार करणं, हा सुद्धा तिथे भाग असतो. मधमाशीच्या पोळ्याला जरासा दगड मारा, प्रतिक्षिप्त क्रिया होते पटकन, पळता भुई थोडी. मागे लागल्या मधमाशीचा भला मोठा माणूस की कोणताही प्राणी कसाही असो त्याला पळावं लागतं तिथे, किंवा आवाज डंख त्याचा सहन करावा लागतो. म्हणजे हे सगळं जे आपण पाहतो हे जाणीवेचा आविष्कार आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून ते जिवंत शरीर म्हणतो आपण. म्हणून प्रत्येक शरीर जेव्हा जिवंत असतं तिथे क्रिया प्रतिक्रिया जाणणं हे सगळं चालू असतं. ही जी जाणीव आहे ही दिव्य आहे. शरीर सुद्धा दिव्य आहे, कारण ते अलौकिक आहे. दिव्याचा अर्थ लक्षात घ्या. शरीर, आपल्या शरीराकडे जर आपण पाहिलं तर ते अलौकिक आहे. आपल्याला सहज मिळालं त्याची किंमतच नाही, आपल्याला सहज मिळालं ना. म्हणून अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणून होतं. शरीराची आपण अवज्ञाच करतो कधी कधी. दुखायला लागलं तर आठवतं, अरे मला हे दुखतं ते दुखतं, पण आनंदात आहे तर असं म्हणून काय छान आहे, आनंदी आहे असं कधी म्हणतो का आपण? नाही. दाढ दुखायची बरी झाली की म्हणतो आता कसं बरं वाटतं. अरे अगोदर बरंच होतं, तुला अधिक कटे होतात, दुखायच्या अगोदर पण बरा होतास, पण ह्या विरोधाभासात कुठेतरी वाटतं हा हे चांगलं, पण हे शरीर दिव्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणून डोक्यापासून अगदी वरच्या जे आपण शीर म्हणतो किंवा सहस्त्राधार चक्र किंवा त्याला दुसरं टाळू म्हणतो आपण, तिथून ते पायाचा अंगठा किंवा पायाची बोटापर्यंत सर्वत्र दिव्यत्व, ही रचना, योजना, हे सगळं जर पाहिलं तर अलौकिक. ही निर्मिती होते कशी ही अलौकिक. प्रत्येक माणूस हुशार खूप करतो, पण जन्माला कसं आलं ते सांग बरं. माहित नाही म्हणतो. आईच्या पोटात 9 महिने राहिलास, आता एक मिनिट बसता येत नाही, 9 मिनिटं बस गपचूप, तर नाही बसता येत. 9 महिने असं आखडून बसला होता परत. गोल गोल फिरतोस काय, हे करतो काय, काय माहिती होतं, काहीच कळत नव्हतं. कसं तुझं पोषण होत होतं. बरं 9 महिने हवेशिवाय राहत होता, श्वासाशिवाय. काय चमत्कार आहे बघा तुम्ही. 9 मिनिटं आता बाहेर आलं श्वासाशिवाय राहा, नाही राहू शकत. ही सगळी जी आहे ती सुंदर अशी व्यवस्था आहे. लक्षात ठेवा, व्यवस्था म्हटलं की नुसतं शरीराचा आकार म्हणजे व्यवस्था नाही, त्या व्यवस्थेतून हे शरीर निर्माण झालं. हे सगळ्या ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्थाच म्हणजे परमेश्वरी शक्ती आहे. लक्षात घ्या. आणि तिच्यातून ही सर्व रूप निर्माण झालेली आहेत.
म्हणून चैतन्य स्वरूपातून हे शरीर निर्माण झालंय, ते आपल्या डोळ्याला दिसतं, पंचज्ञानेंद्रियाने पाहता येतं, आपलंही शरीर आपल्याला पाहता येतं आणि इतरांची शरीरं सुद्धा आपल्याला पाहता येतात. सर्वत्र शरीर आहे हे आपल्याला कळतं. म्हणून प्रत्येक शरीर हे पंचमहातत्वाचं आहे, म्हणून पंचमहातत्वाच्या अंगाने तिथे साम्य आहे तत्वाच्या, पण आकाराच्या दिसण्याच्या अंगाने कधी साम्य दिसत नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी दिसत नाही, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी चालत नाही. क्वचित चालताना लांबूनच बघतो पण हा माणूस आला असं चालतोय असं म्हणतो की नाही. ही जी विविधता ही सुद्धा व्यवस्था आहे. म्हणून हे जे अलौकिक असलेलं जे शरीर आहे ते चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं आहे आणि स्वरूपातून जे जे निर्माण होतं तिथे स्वरूपच असतं. हा आणखी मोठा सिद्धांत आहे. लक्षात हे सगळे सिद्धांत परमेश्वर विषय समजण्यासाठी सिद्धांत आपल्याला व्यवस्थित लक्षात असले पाहिजे. की जेव्हा आपण चपाती केली, कशातून केली? गव्हाच्या पिठातून केली, तर त्या चपातीच्या पिठामध्ये जरी ती भाजली भिजली तरी तिथे काय आहे? ते सगळे गव्हाचे गुण तिथे आहेत. पुऱ्या केल्या त्याच पिठातून तिथे वेगळंच आहे. चपाती वेगळी, पुरी पराठा वेगळा. की हे सगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे आपण प्रकार करतो नेहमी, त्यावेळी आपल्याला सगळं माहिती आहे. प्रत्येकाला म्हणजे हा मी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठातून केलंय हा भाग तिथे येतो. म्हणजे स्वरूप आपल्याला माहिती आहे साध्या गोष्टी, पण चैतन्य स्वरूप आपल्या लक्षात नाही. कारण चैतन्य स्वरूप असं दिसणारं तत्व नाहीये. ते संतांकडे किंवा सद्गुरूंकडे जाऊनच समजून घ्यावं लागतं आणि समजणं तरी भल्या भले लोक जरी किती मोठं हे केलं तरी तो परमेश्वर तसा समजणारा नाहीये. जे मूळ स्वरूप आपण म्हणतो, जे आद्य स्वरूप, पण त्या स्वरूपातून जे जे निर्माण झालं त्या त्या रूपामध्ये ते चैतन्य स्वरूप असतंच. हा जो दुसरा सिद्धांत लक्षात घेतला तर जगातले सगळी विश्वरूप फक्त मनुष्य शरीर असा त्याचा अर्थ नव्हे, पण समजून घेण्याचं आपण मनुष्य देहातून काढलं मग मनुष्य देहाकडे त्यांनी बरोबर महाराजांनी. पण सगळी जी रूपं आहे तिथे चैतन्य स्वरूपच आहे. समुद्रामध्ये अनेक लाटा निर्माण होतात, पण प्रत्येक लाटामध्ये समुद्राचं पाणीच असतं. आकार वेगळे वेगळे असतील, सतत लाट एकसारख्या किनाऱ्यावर येत आहेत, कितीतरी लाटा येत आहेत, काही काळ राहत आहेत, फुटतायत, परत त्या पाणी समुद्रात विलीन होतं. तसं हे जे विश्वरूप अनेक अनंत रूपे, अनंत वेशे, असं जे संत सांगा, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी बाप रखुमा देवी वरू पूर्ण बांधली तैसी देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव, पिटला संदेहो निमाले तुझे पण. काय सुंदर सांगितलं बघा. मी ज्ञानेश्वर माऊलींकडून पाहायला शिकवलंय ते कसं मी कसा पाहतो म्हणे, अनंत रूप अनंत वेशाने हा प्रगट आहे. परमेश्वर म्हणतो अनंत रूप अनंत वेश. त्या अनंत रूप अनंत वेशामध्ये मी बघितला, स्पष्ट सांगितलं, देखिला. त्यास कसा देखिला? बाप रखुमा देवीवर पूर्ण बांधली. की तिथे हे जे चैतन्य स्वरूप आहे, बाप रखुमा देवीवर म्हणजे काय? रखुमा देवीचा वरू म्हणजे पिता, आपला पती, सर्वांचा बाप. मी त्याला पाहिलं म्हणजे सर्वांचं स्वरूप आहे तो बाप. चैतन्य स्वरूप हे सर्वांचा बाप आहे आणि आई पण आहे, दोन्ही आहे. जिथून निर्माण होते त्याला आपण आई म्हणतो. म्हणून इथे जिथे जिथे पाहतो तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे. हे मी जेव्हा पाहतो तेव्हा देखिला माये देवाचा देव, तोच देवाचा देव आहे. किती स्पष्ट सांगतात ज्ञानेश्वर माऊली. आणि ते जेव्हा कळलं त्या फिटला संदेह, म्हणजे इथे शंकाच गेली माझी. आणि निमाले दुजे पण हे सगळ्यांकडे पाहताना मी हात अमकावतो तमकावतो, तसा हे सगळं बाजूला झालं की सगळं काय एकच चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपाने प्रकट आहे. हा जेव्हा बोध होतो तेव्हा संतांना सर्वत्र समत्वाने पाहता येतं. म्हणणं समत्वाचं आहे. अध्यात्मामध्ये समत्वातून पाहायला लागलंय.
किंवा पाहता आलं पाहिजे. सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, महत्वाचं. पण त्याचं कसं पाहायचं हे जे जीवन सांगते मी पुढे सांगेन. म्हणजे सद्गुरू उगीच काहीतरी बोललेले नाहीत, परत लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर बाबांनी सांगितलंय. आणि म्हणून हे जे चैतन्य स्वरूप आहे म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप, परत लक्षात, आता ह्या क्षणी आपण जे आहोत त्या अनंत चैतन्य स्वरूपाचा हा जो प्रचंड सागर आहे, त्या सागराच्या आत आपण आहोत. त्याच्या बाहेर काहीच नाही, त्याच्या बाहेर चैतन्य स्वरूपच आहे. समुद्रामध्ये आतमध्ये आणि बाहेर सांगू शकतो. किनाऱ्यावर आलो की बाहेर आलो, की समुद्राच्या पृष्ठभागावर आलो की बाहेर आलो, आणि खाली आतमध्ये खोल गेलो की समुद्रात आहोत म्हणतो ना आपण. पण चैतन्य स्वरूपाला असली कसलीच मर्यादा नाही. आत पण तेच आणि बाहेर पण तेच, बाजूला पण तेच, कुठेही पाहते चैतन्य स्वरूपच आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांड प्रगट आहे. लक्षात, ब्रह्मांड म्हणजे अनंत आकाशगंगा आहेत, अनंत सूर्यमालिका आहे, अनंत सूर्य आहेत. एकच सूर्य नाहीये, खूप अनंत आहेत. अनंत सूर्य आहेत, अनंत ग्रह आहेत, अनंत तारे आहेत, आणि चंद्र, पृथ्वी हे सुद्धा अनंत रूपाने प्रगट आहे. एकाच रूपाने तिथे विविधता आहे, पण ही सगळी ग्रह तारे ज्याला म्हणतो हे सगळं ब्रह्मांड आहे. कशामध्ये आहे? चैतन्याच्या सागरामध्ये. चैतन्याच्या सागरामधून प्रकट झालं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते दिसतंय, ते सगळं चैतन्य स्वरूपच दिसणारं चैतन्य स्वरूप. लक्षात, हे सगळं साक्षात परमेश्वर आहे, म्हणजे साक्षात चैतन्य स्वरूप आहे. परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूप, हे पहिलं लक्षात घेता आलं पाहिजे. आणि हे जे चैतन्य स्वरूप आहे तिथे हे ब्रह्मांडात, आणि ब्रह्मांडामध्ये ही पृथ्वी एवढीशी बघायला जात आहे. प्रचंड ब्रह्मांड आहे आपल्या दृष्टीने, पण चैतन्य स्वरूपाच्या दृष्टीने एवढूच आहे. कारण ते त्याच्यावर अनंत आहे, अथांग आहे. म्हणजे समुद्रामध्ये जर आपण पाणबुडी घेऊन किंवा काही समुद्रात गेलो पाणबुडी, तर सागर केवढा अथांग असतो, पाणबुडी केवढी पण मोठी असो, एकदा जर खोल गेली तर तिच्या अवतीभोवती पाणी अथांग असतं. कळलं काय? तसं आत्ताही आपण ह्या अथांग चैतन्याच्या सागरामध्ये चैतन्य रूपाने आपण आहोत. कारण त्याचं तेच ते रूप प्रगट झालं. पाण्यामध्ये बुडबुडा निर्माण झाला तर काय असेल त्याच्यामध्ये? पाणी. लाट निर्माण झाली पाणी. तसं या चैतन्य सागरामध्ये ही सगळी निर्मिती म्हणजे एक एक बुडबुड आहे. लक्षात ठेवायचं. बघायची दृष्टी कशी आपल्याला असायला पाहिजे, लक्षात घ्या. हे ज्ञान आपल्याला लक्षात कळलं पाहिजे. का पाहायचं समत्वाने, कसं पाहायचं. ही सर्व जी विश्व निर्मिती आहे त्यामध्ये आपलं शरीर आलं. ही सर्व निर्मिती आहे, ही व्यवस्थित समजून घेता आली की चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं. पण अनुभव कसा घ्यायचा? प्रत्येकाने स्वतःच्या देहाकडे तो अनुभव घ्यायचा. म्हणजे परमेश्वराचा जर अनुभव घ्यायचा, तिथे पाहायचा म्हणजे अनुभवायचा. तर कसा अनुभवायचा? त्या शरीराच्या ठिकाणी ही चैतन्य स्वरूप आहे म्हणून जर पाहायला लागलात, आणि ते चैतन्य स्वरूपच आहे. आकाराला आलाय, सुंदर आकार आहे, त्याचं सगळं चलनवलन सुंदर चाललंय, आणि त्यात ही जाणीव बसून जाणीवपूर्वक जाणते. ते शरीर निर्मिती कशाला? जे मुळात चैतन्य स्वरूप नेणीव स्वरूपातून कार्य आहे, तिथे जाणीवपूर्वक काहीच होत नाही. अनंत स्वरूपामध्ये जाणीवपूर्वक कार्य होत नाही. देह प्राप्त झाल्यानंतर तीच जाणीवपूर्वक कार्य करायला लागते. म्हणजे गाढ झोपेत जे आपण असतो ते नेणीव स्वरूपाचं, आणि आपल्या गाढ झोपेचं आपलं जे अवस्था आहे ती त्या नेणीव स्वरूपाशी समरस आहे. ते चैतन्य स्वरूप जसं गाढ निद्रेमध्ये आपण जसे आहोत तसं हे अनंत चैतन्य स्वरूपाच्या इकडे नेणीव स्वरूप आहे. गाढ निद्रा नाही, तिथे दिव्य प्रज्ञा, आणि त्या दिव्य प्रज्ञा शक्तीतून हे सगळं कार्य चाललं. पण ते नेणीवेतून कार्य चाललं, जाणीवपूर्वक तिथं नाही. मी असं केलं तसं केलं म्हणाला समोर परमेश्वर येत नाही. पण परमेश्वरला देहच नाही, मूळ स्वरूप आहे. मी म्हणाला कधी देह लागतो, आकार लागतो, तो नाही. म्हणून फक्त एकाच परमेश्वराकडे अहंकार नाही, बाकी जे जे रूप आहे, किती ऋषीमुनी कसे असो, तिथे अहंकार असतो. फक्त अहंकाराचे फरक आहे. कळलं की नाही? अहंकार म्हणजे अस्तित्व, अहंकार. जो अहम आहे, मी असं जे आपल्याला वाटतं, तो जो आकार आलेला आहे अमीला, त्याला म्हणतात अहंकार. कळलं?
आणि म्हणून परमेश्वरी शक्ती प्रत्येक रूपारूपात निर्माण झालेली आहे. तसं ह्या शरीर रूपाने सुद्धा निर्माण झालं. म्हणजे शरीराकडे ते चैतन्य स्वरूप म्हणून पहा. आपल्या स्वतःकडे जेव्हा ते चैतन्य स्वरूप म्हणून जितकं आपण शरीराकडे पाहता 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 ही जी जाणीव आहे, ही जाणीव स्वतःकडे पाहायला लागते. त्याला दिव्य साधना म्हणतात, सद्गुरू ती शिकवतात. तेव्हा त्या तत्वाचा जो सूक्ष्म अतिसूक्ष्म जो अनुभव येतो, तो अनुभव जेव्हा संतांना येतो तेव्हा त्यांना ती अनुभूती आली म्हणतात. त्याला म्हणतात आत्मानुभूती. ही आत्मानुभूती येण्यासाठी जसा जो मार्ग आहे की ह्या दिव्य साधनेमध्ये आत्मभाव आणि आत्मभान अशा दोन गोष्टी येतात. सद्गुरू इथे आत्मभाव धरायला शिकवतात आणि जे तत्व अनुभवतोस त्याचं तू भान घेशील तर त्याला म्हणतात आत्मभान. पण त्याहून आणखीन एक सोपी अवस्था आहे की शरीर आहे, ह्या शरीराला पंचज्ञानेंद्रियाशिवाय अनुभवाला लागली जाणीव तर ते जरी एका बाजूने शरीराचं भान आहे पण ही जाणीव ह्या शरीराला संपूर्ण व्यापून असल्यामुळे ह्या जाणीवेचं भान घेतलं जातं आणि तिथे जाणीव शांत होते, निवांत होते. तिथे विचार अत्यंत विरळ होतात आणि तिथेच त्या जाणीवेचा अनुभव येतो. म्हणून हाही एक प्रकार आहे. म्हणून आपण स्वयंस्मरणामध्ये संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे असं जे म्हणतो आपण. अर्थ ते शरीर हे चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप हे व्यवस्थित समजण्यासाठी तर स्वयंस्मरण आहे. लोक म्हणतात शरीर साक्षात्पणे म्हणतात, विसरून जातात. जसं तुझं शरीर परमेश्वराचं आहे तसं सर्वांचं शरीर परमेश्वर, सगळे परमेश्वरी शक्तीच प्रगट आहे. प्रत्येक रूपाच्या ठिकाणी हे चैतन्य स्वरूपच आहे, विविधतेने प्रगट आहे. म्हणून प्रत्येक रूपाचा सन्मान केला तर परमेश्वराचा सन्मान होतो आणि प्रत्येक रूपाचा जेव्हा अपमान करतो तेव्हा आपण परमेश्वराचा अपमान करतो. आपल्याला लक्षात येत नाही. पण म्हणून नाही, असं नाही तसं नाही असं जे म्हणतो, सन्मान तर आपल्याला प्रत्येकाचा करता आला पाहिजे. आता हा सन्मान करायचा म्हणजे जीवन कसं एक एक व्यवस्थित कसं पाहायचंय परमेश्वर ते सांगत असताना आपण कसं वागायचं हे कळलं पाहिजे. समदर्शन काय, सर्वत्र चैतन्य स्वरूप हे समदर्शन आपल्याला आलं पाहिजे प्रत्येकाचं, की तिथे ते चैतन्य स्वरूप आहे ह्याबद्दल अजिबात विसर येता कामा नये. सोन्याचं बिस्किट असो की सोन्याचा दागिना असो, चिखलात पडला तर जाऊ दे म्हणत नाही. किती पण घाण असं चिखल, तोंड वेडा वाकडं करून ते उचलणार. मग हवं थोडा घासून घासून हात साफ करा, ते दागिना साफ करा, काय करा, पण तो हातातला सोडत नाही आपण. का? त्याची किंमत आहे. हो काय सोपं आहे का? 1 लाखाच्या वरती गेलेलं आहे आता. पूर्वी 5,000च मिळत होतो. काय सांगा, कमाल आहे ना. किमती किती वाढत गेल्या. पण सोनं आहे ते सोनंच शेवटी ना. तसं सर्वत्र कोणतंही रूप असलं ते चैतन्य स्वरूपच आहे हे विसरता कामा नये. म्हणून इथे व्यवस्था रूपाने हे शरीर आहे, जिवंत शरीर. परत लक्षात, जिवंत शरीर. आणि हे जे जिवंत शरीर आहे ते व्यवस्था रूपाने असल्यामुळे तिथे सर्वत्र ही परमेश्वरी शक्ती नांदते हे लक्ष. म्हणून प्रगट झालेला परमेश्वर म्हणजे शरीर म्हणजेच प्रत्येक रूप हे पहिल्या सिद्धांत लक्षात घ्या. इथे ती जे चैतन्य स्वरूप, अनंत चैतन्य स्वरूप जे दिसत नाही, सर्वत्र व्यापून आहे, ते स्वतःला प्रगट केलं स्वतःच. म्हणजे प्रत्येक मानवी शरीर, प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक वनस्पती ही त्या चैतन्य स्वरूपातून स्वतःहून निर्माण झालंय. म्हणून ते स्वयंभू आहे, स्वतःच निर्माण झालं. आपण म्हणतो स्वयंभू हनुमान असं एकत्र मूर्ती, स्वयंभू हनुमंताचं मंदिर आहे हो ते.
जिवंतपणा आहे तिथे असं म्हणतो ना. ते खरं म्हणजे आपण प्रत्येक जण ते स्वयंभू चैतन्य स्वरूप आहोत. लक्षात घ्या किती महात्म्य आहे आपल्या शरीराकडे. आपण जेव्हा पाहतो, आपणच आपल्याकडे पाहतो, हे त्या देवत्वाच्या भावनेने आपल्याला जर पाहता आलं स्वतःकडे, आता हे अनुभवण्याच्या अंगाने म्हणतो, हे जर कळलं तर हे सर्वत्र लक्षात येता येतं की कसं आहे. आणि म्हणून हे कळणं खूप महत्वाचं आहे. सर्व रूप विविधतेने आहेत, पण ती व्यवस्था रूपाने आहे. कसं पाहायचं ते सांगतात. कसं पाहायचं, जीवनविद्येने हे कसं पाहायचं त्याच्या मागे तो सिद्धांत मांडला की सगळं जीवन प्रत्येक रूप हे व्यवस्था रूप असतं. त्या व्यवस्थेतून ते प्रगट झालंय. निसर्गामध्ये जे जे आहे ते प्रत्येक गोष्ट, वनस्पती म्हणा, डोंगर, नदी, नाले, समुद्र, सगळं, आचर चर सगळं, की कीटक, जीवाणूपासून सगळं. परत लक्षात ठेवा, नुसतं मनुष्य देह नाही साक्षात्पणाचं. साक्षात्पणाचं अर्थ प्रगट झालेलं चैतन्य स्वरूप. मग त्याच्याकडे कसं पाहायचं. घरात झुरळ आलं, घरात नागोबा आला, चैतन्य स्वरूप आहे, बरोबर आहेच. मग करायचं काय, राहू दे, त्याची जागा जिथे आहे तिथे त्याला पाठवा. पाहायचं कसं ते सांगतो. नागोबाला तुम्हाला जर पकडता मारू नका. कोणी सर्पमित्र त्याला बोलवा, बाबा घे त्याला जंगलात नेऊन सोड, संपलं. ते व्यवस्था रूप आहे, पण ती व्यवस्था रूप आपल्या व्यवस्था रूपाला अनुकूल नाही. आहे अनुकूल. एखाद्या माणसाला दुर्धर रोग होतो, त्याचं विष पोटात गेलं तर रोग बरा होतो, आणि रक्तात गेलं तर माणूस मरतो. एकच विष जर रक्तात गेलं तर मनुष्य काही तासांमध्ये संपतो, कधी ते अगदी मिनिटामध्ये पण संपू शकतो. पण ते त्याच्या पोटात गेलं तर त्याच्यातून अधिक, आणि जर दुर्धर रोग काही असतात ते बरे होतात. म्हणजे ही सगळी निर्मिती परमेश्वराकडून होते. त्याचे पॉझिटिव्ह आणि म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल, हा शब्द बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोलताय. अनुकूल प्रतिकूल असा परिणाम होत असतात प्रत्येक रूपाचा. म्हणून प्रत्येक रूपाच्या मागे काही अनुकूल गोष्टी आहेत, काही आपल्या दृष्टीने म्हणतो चांगल्या आणि वाईट असं म्हणतो. नाग हा वाईट असं म्हणतो, पण त्याची काही उपयुक्तता आहे. नाही असं नाही होत. शेतामध्ये असलं तर उंदरांना खातो म्हणजे उंदीर कमी होतात. कंट्रोलिंग फॅक्टर आला तिथे, बरोबर. उंदरांना कंट्रोल कसं करतात ना, साप असायला पाहिजे. मग सापाला कंट्रोल करायला राजमहलमध्ये काय झालं, भरपूर नाग रस्त्यात यायचे, नागोबा अक्षरशः विषारी नाग. पण त्याला कंट्रोल करायला मुंगूस आले. मुंगूस आणले मुद्दामून. आता त्या राजभवनमध्ये रस्त्यानं मुंगूस फिरतात, एवढे झाले. आता त्याला कंट्रोल करायला काय करतात माहित नाही. पण ही सगळ्या व्यवस्था एक दुसऱ्या व्यवस्थेला पूरक आणि पोषक आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने कंट्रोलिंग फॅक्टर आहे. लक्षात, अमुक एक व्यवस्था वाढली तर वाढत जाईल असं नाहीये. निसर्गामध्ये हे सगळं बॅलन्सिंग परत चालू असतं. पण माणसं जर खूप झाली, आपण म्हणतो अरे काय होणार काय होणार, तर निसर्गामध्ये बॅलन्सिंग सुरू होतं. ढगफुटी येते, वादळ येतात, भूकंप येतात, धरणीकंप येतात, काय 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 म्हणतात. हे तर पुढे पूर्वी एवढं माहित नव्हतं. का माणसंच वाढली तर ते कुठेतरी बॅलन्सिंग सुरू होतं. आपल्या दृष्टीने ते वाईट आहे, पण तरी पण निसर्गाच्या दृष्टीने किंवा या चैतन्य स्वरूपाच्या दृष्टीने हे सगळ्या व्यवस्था आहेत. लक्षात ठेवा. सूर्य उगवणं मावळणं आपण म्हणतो, सूर्य तसाच असतो, आपण आपल्या पृथ्वीच्यामुळे, पण ही सुद्धा व्यवस्था आहे. पृथ्वी फिरते ही सुद्धा व्यवस्था आहे. त्याबरोबर अमुक 12 तासाने बरोबर सूर्यप्रकाश मिळतो. 12 तासांपर्यंत आपल्याला, पण काही लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या पृथ्वीच्या फिरण्यातून प्रकाश कमी जास्त मिळत असतो. लक्षात, काही ठिकाणी तर अगदी 6-6 महिने प्रकाश असतो आणि 6-6 महिने अंधार असतो. ते सगळं व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून चैतन्य स्वरूप आहे हे जेव्हा प्रत्येक शरीराकडे पाहतो आपण, तेव्हा आपल्याला सतत परमेश्वराचं स्मरण व्हायला लागतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात, आपल्याला परमेश्वराचं स्मरण असायला पाहिजे. का? कारण हे सगळं शरीर परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूपाचं. त्याच्यातून पाहणारं तत्व आहे तेही चैतन्य स्वरूप आहे. समोर दिसणारं शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपाचं, तिथेही पाहणारं तत्व चैतन्य स्वरूप. म्हणून चैतन्य भावातून पाहिलं तर दृष्टाही चैतन्य आणि दृश्यही चैतन्य, तिथे दुसरं काहीच नाही. म्हणजे दोन्हीकडे पाहताना एकत्वाने पाहता येतं. सगळीकडे चैतन्य आहे.
पण ते व्यवस्था रूपाने असल्यामुळे तिथे विविधता आहे. म्हणून काही वेळेला ते दृश्य दोन्ही चैतन्यच आहे, पण एका वेळेला तो वाघोबा समोर आला, पिंजऱ्यातला नाही. आपण चाललो आणि समोर वाघ आला, तर नमस्कार करायला पण वेळ लागणार नाही आपल्याला, थोडाचं की तिथे थरथरत राहायचं. आणि व्यवस्थाच अशी आहे की त्याचा एक पंजा बसला तरी बाद झालं. एवढी प्रचंड शक्ती आहे मनुष्याकडे, ती प्रचंड शक्ती आहे. त्याच्याकडे डोकं आहे, फक्त बुद्धी प्रचंड आहे वाघापेक्षा. कळलं ना? वाघाकडे रोखून बघलं तर कधी वाघ थांबेल, लक्षात घ्या. घाबरायचं नियम आहेत ते काही. तुम्ही वाघाकडे असेच बघत राहतो, तो तुमच्याकडे बघतो, तुमच्याकडे तो तुमच्याकडे बघतो, तो कदाचित पळून जातो, पण तेवढी हिंमत पाहिजे बघायची. आम्ही ताडोबामध्ये बघायला गेलो तर ताडोबाचं जसं वाघ आला, बरं आहे वाघ बघायला गेलो, हुशारीच सांगतोय सगळे. अगदी कॅमेरे घेऊन तर तो गाईड म्हणाला हलायचं नाही, जर हल्ला तर तो उभा राहा, तर मी काय करू शकत नाही, कारण उघडी जीप. अरे बापरे, एवढा मोठा वाघ असा बाजूने जातोय अगदी मस्त की आम्ही अगदी श्वास ट्रेल बिल गेला बाजूला. कळलं मी काय म्हणतो? म्हणजे त्या शक्तीपुढे, वाघाच्या शक्तीवरची व्यवस्था आहे तशी. त्याच्यापुढे मनुष्याची शक्ती अगदी तटपुंजी आहे बघायला गेली तर. बुद्धी एवढी आहे की त्याचे गुण म्हणजे, कारण काय होतं, जीप एवढी मोठी दिसते, त्याच्यामध्ये हा गाईड बसलो, आपण बसलोय, वाघालाही सगळं म्हणून एकच वाटतं, म्हणून तुम्हाला वाटतं एवढा मोठा प्राणी आहे. मानसिकता आहे ती वाघाची. म्हणून जीप मधून जर खाली उतरला तर सोडणार नाही तुम्हाला, कारण त्याला म्हणजे इतकी चिल्लर आहे. पण त्याच वाघाला वाटतं एवढा मोठा प्राणी बसलेला आहे, त्याच्यामुळे तो अंगावर यायला बघत नाही, म्हणून हलायचं नसतं, ते गपचूप बसायचं असतं. आणि काही लोक हुशारी करतात, हलतात. आम्ही एकदा त्या जंगलातून जाताना मयुरीने कॅमेराकडे हत्ती होता, वाघ नव्हता नशीब. कॅमेरा पाय बाहेर काढल्यावरती हत्ती नव्हती आणि तिथं पिल्लो अशी गाल, तो लगेच गळा, रे अंदर पाडलो, अंदर पाडलो. आमच्या जीवाची तो हत्ती एवढा मोठा धावत येतो अंगावर, कारण त्याला वाटलं ते पाय बरोबर आलं की माझ्या पिल्लाला धोका आहे, त्याच्यामुळे ते अंगावर यायला लागलं. तर आतमध्ये गेला आणि ती जीप पण हलवली बाबा, ते इतका त्याची वाट पुढे बघत थांबतो की कोण. पण अख्खी जीप बघितली की एवढा मोठा प्राणी दिसतो, म्हणून त्या अंगावर आपला हल्ला करत नाही, म्हणून जीपच्या बाहेर पडायचं नाही. बरेच वेळा लोक हुशारे करतात, कॅमेराच्या नादामध्ये, सेल्फी काढायच्या नादामध्ये जातात आतमध्ये, कुठे पोटात वाघाची. म्हणून ही जी व्यवस्था आहे की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूप असलं तरी आपल्याला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, तिथे त्याच्याशी कसं वागायचं हे लक्षात ठेवा. द्वेष नको, त्याचं भलंच व्हावं म्हणायचं, पण त्याला किती लांब राहिला पाहिजे. म्हणजे वाघ म्हणा, नाग म्हणा, हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या व्यवस्थेला पूरक पोषक नाही, त्यांच्यापासून लांब राहणे छानपणे. एखादा चांगलं ज्ञान करतो तर नागोबा गळ्यात घेऊन पण फिरतात, काही लोक फिरतात, त्यांना बरोबर ज्ञान असतं कसं तो राहतो, कसा रिॲक्ट होणार हे त्यांना बरोबर कळतं, तेव्हा ते बरोबर सांभाळू शकतात. पण आपण त्यात तो सांभाळतो, आपण नाही सांभाळत. आपला महादेव गळ्यात नाक घेऊन फिरतोय म्हणून आपण नको नाक घेऊन फिरायला, तो महादेव आहे, व्यवस्था रूपाने तो राहू दे तसं. म्हणून व्यवस्था रूपाने पहा की अनुकूल आहे. प्रत्येक मनुष्य सुद्धा मनुष्याकडे व्यवस्था, त्याचा द्वेष नाहीये, त्याचं भलंच झालं पाहिजे. पण दुर्योधनासारखा एखादा आला तर लढाई करावी लागतं, तर लढाई केली पाहिजे. तिथे त्याला पाया पडत बसेल मला, नको रे बाबा तू परमेश्वरचं रूप आहे, नको रे बाबा तू परमेश्वर रूप. तिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तुला युद्ध केलंच पाहिजे. आपण म्हणतो खरं शांती पाहिजे, आणि शांतीसारखं खरं ऐश्वर्य नाही मनुष्या समाजामध्ये. आज सगळीकडे लढाई केली जाते, ते सगळं अहंकाराचं रूप आहे. एका बाजूला बघायचं, एकमेकाचं अस्तित्व संपवण्याच्या मागे लागलेले असतात सगळे. पण दुर्योधनासारखा जर असा एखादा आग्रही दुष्टपणा ज्याच्याकडे भरलेला आहे, तर तिथे युद्ध हे करावंच लागतं. कारण हे सर्व परत मनुष्याचं जे राज्य आहे त्याचं, तिथे दुर्योधनाने राज्य केलं असतं तर ते आणखीन लोकांच्या हालापेक्षा झाला, अनेक लोकांना त्रास झाला असता. म्हणून ते युद्ध करून त्याला संपवावं लागलं. आणि ते संपवताना कसं संपवायचं, त्याचं मुख्य गुह्य श्रीकृष्णाचं माम अनुस्मर युद्धच, चैतन्य स्वरूपच आहे, या स्मरणातून युद्ध कर. माम म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं, म्हणजे श्रीकृष्णाचं स्मरण कर. आणि असं जे म्हटलं तर श्रीकृष्ण तरी आहे काय,
ते चैतन्य स्वरूप दिव्यत्वाच्या अंगाने प्रगट आहे म्हणून त्यांना श्रीकृष्ण म्हणतात, सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरूंच्या स्मरणात म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात युद्ध कर. तिथे त्या व्यक्तीबद्दल द्वेष नाही, त्या रूपाबद्दल द्वेष मत्सर नाही. पण बरं, तू मारणार नाहीयेस जो तो आपल्या प्रारब्धाने मारणार आहे. साधी गोष्ट, तुम्ही मच्छर मारता की नाही घरात, येतो मच्छर मार टाळ्या वाजवता पण तो मिळत नाही, गुल गुल कुठं कळत नाही. कारण त्याचं प्रारब्ध तुमच्या हातात नाही, त्याचा मृत्यू तुमच्या हातात नसतो, तो गुल होतो. आणि कधी नुसतं असं हातात गेलं तरी येतो. त्याचं प्रारब्धच असतं, बाबा संपलं, याचा मुक्त झाला. ती जाणीव मुक्त झाली. लक्षात घ्यावं, जाणीवेचा मृत्यू नाही. शरीराला आपण ते संपतं मृत्यू म्हणून, नाश म्हणून ते सगळं लक्षात घ्यायचं. आणि म्हणून इथे लक्षात ठेवायचं, परमेश्वराचं स्मरण करताना सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात आलं की संत काय म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले. मग म्हटलं काय की अवघेची त्रैलोक्य आनंद. कधी त्रैलोक्य आनंद म्हणजे हा सगळा आनंदी आनंद आहे. आपण जेव्हा म्हणतो ना, संत म्हणतात रे काय सगळं आनंदाने मजा करा, आनंदाने राहा. मजा म्हणजे आनंदातून सगळं जीवन जगा. पण कधी चरणी जगन्नाथ चित्त ठेले, डोकं ठेले नाही. महाराज नाही म्हणत डोकं ठेवायला नाही सांगत आहे, तुझं चित्त त्या चरणामध्ये ठेवलं पाहिजे. कोणाच्या? जगन्नाथाच्या. आता जगन्नाथ म्हणजे कोण? चैतन्य स्वरूप. म्हणजे चैतन्य स्वरूप पाय कुठे आहेत? समुद्राला हातपाय आहेत का? तांग आहे ना, तिथे पाय नाही. मग हे काय म्हणतात चरणी जगन्नाथाचे? ते मग सगुण रूपात आपण म्हणतो चरण म्हणतो. मग हा चैतन्य स्वरूपाचे चरण कुठे आहे? तर ते महाराज त्याचं उत्तर देतात, सत आणि चित हे दोन ह्या चैतन्य स्वरूपाचे चरण आहेत. आता सत आणि चित हे दोन चरणामध्ये नेमकं काय? एक प्रश्न पडला तरच तो अर्थ कळत जातो, ना तर नाही कळणार. आपण म्हणतो परमेश्वराच्या ठिकाणी चित्त ठेवले म्हणजे सतत चित्तामध्ये सत आणि चित स्मरणात ठेवलं की झालं. पण सत आणि चित म्हणजे काय? सत म्हणजे सतत जे तत्व आहे, सातत्याने जे तत्व आहे, जे शक्ती स्वरूप आहे ते सत म्हणजे चैतन्य स्वरूप. आणि चित म्हणजे काय? जिथे जाणणारं तत्व, जाणणं म्हणून जे चाललंय ते तत्व म्हणजे चैतन्य स्वरूप. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? चैतन्य स्वरूपाचं अखंड स्मरण ठेवणं म्हणजे सच्चितच्या ठिकाणी चित्त ठेवणं. म्हणजे ते डोकं ठेवायचं नसतं, ते सतत स्मरणात राहिलं पाहिजे की हे सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे. मी करता नव्हे, हे चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे. ह्या देहातून हे चैतन्य स्वरूप प्रगट आहे. हे ज्याला व्यवस्थित कळलं त्याला आत्मज्ञान झालं, तिथे आत्मभान झालं, तिथे साक्षात्कार झाला, सगळं झालं. फक्त हे फक्त कळलं पाहिजे की अनंत चैतन्य स्वरूप ह्या देहातून प्रगट आहे, सर्व देहातून ते प्रगट आहे. आणि म्हणून त्या भावामध्ये, त्या भानामध्ये सर्वत्र अखंड सतत म्हणून अनुसंधान शब्द वापरला जातो. हा जेव्हा भाव तिथे प्रगट असतो तेव्हा त्यांना संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात. कळलं ना? म्हणून ह्या सत आणि चित म्हणजे सतत चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे. ज्यांना हे चैतन्य स्वरूपच सर्वत्र लक्षात येत नाही त्यांनी सद्गुरूंचं सगुण रूप लक्षात ठेवून ते अनंत चैतन्य स्वरूप ते सगुण रूपाने प्रगट आहे म्हणून त्यांचं स्मरण करून चैतन्य स्वरूपाचं स्मरण करायचं आणि ते अधिक सोपं पडतं. कारण ते सगुण रूपातून त्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन घेता येतं. पुन्हा म्हणजे ते भक्ती सद्गुरूंची भक्ती असते, तिथे चैतन्य स्वरूपाची भक्ती असते. बरेच लोक म्हणतात रे महाराजांचं आहे ना मूर्ती व्यक्ती म्हणजे परमेश्वर, मग हे काय? चैतन्य स्वरूप म्हणजे सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे हे आपण सांगतो. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप शक्ती, ह्या भावातच तिथे दर्शन घेता आलं पाहिजे. तिथे सद्गुरूंना रूप पहा, पण ते काय आहे? चैतन्य स्वरूप तिथे प्रगट झालेलं आहे. डोळ्यांना दिसणारं चैतन्य स्वरूप म्हणजे सद्गुरू. हा दुसरा भाग लक्षात ठेवा की तिथे ती व्यक्ती म्हणून पाहत नाही आपण, तिथे ते स्वरूपच तिथे प्रगट आहे. या भावात पाहायला लागलं की ते सगळं काही लक्षात यायला लागतं. म्हणून अवघेची त्रैलोक्य आनंदात जातात, चरणी जगन्नाथा चित्त टेके. पुढे काय म्हणतात?
बाप रखो माय जगन्नाथ. पुढे काय? बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एकनाथ महाराज सांगतायत. मायबाप कोण आहेत? जगन्नाथ आहे. माय जगन्नाथ. जगन्नाथ म्हणजे चैतन्य स्वरूप. आता एक एक अर्थ समजा लक्षात. जगन्नाथ म्हटलं की परत तो ओरिसाला जगन्नाथाचं मोठं मंदिर आहे तिथे लक्षात जायला ना. चैतन्य स्वरूप अथांग चैतन्य. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथांचा नाथ. जर हा नाथ नाही कळला तुम्ही सगळे अनाथ जाता. हा नाथ कळला पाहिजे. कोण नाथ? अनाथांचा नाथ जनार्दन. तिथे सद्गुरूंचं महात्म्य आलं परत. कारण एकनाथ महाराजांनी आपल्या जनार्दन स्वामींचा म्हणजे सद्गुरूंचंच म्हणतो अनाथांचा नाथ म्हणजे ते तत्व जे आहे तिथून जिथे हे दिव्य ज्ञान प्रकट होत आहे ते चैतन्य स्वरूपच तिथे प्रकट आहे आणि तो नाथ आहे आपला सर्वांचा. असं म्हणजे शिष्य आहेत सद्गुरूंचे की ज्यांना आपण सद्गुरू म्हणतात त्यांचा सतत आधार सर्व अंगाने जेव्हा सत्शिष्याकडे असतो तेव्हा त्या सत्शिष्याला कसलीच भीती नाही. म्हणून समर्थाची काय म्हटलंय शिष्याला? समर्थाच्या सेवका वक्र दृष्टीने कोण पाहिल असा भूमंडळी कोण आहे. असं त्या काळात रामदेव स्वामींचं हे होतं की जिथे सद्गुरूंवर नितांत श्रद्धा असेल तिथे कोण वक्रदृष्टी पाहू शकत नाही किंवा वक्रदृष्टी त्याच्याकडे येऊ शकत नाही. इतकं सामर्थ्य सद्गुरू भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये सद्गुरूंप्रती श्रद्धा असेल भक्ती असेल तर त्या शिष्याचं कधीच काही वाईट होत नाही. त्याने फक्त श्रद्धेने ते सतत त्या स्वरूपातून अखंड स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून ह्या सर्व अंगाने आपल्याला शरीर साक्षात परमेश्वर ह्याचा अर्थ कळला पाहिजे. म्हणून हे कळलं पाहिजे. महाराज म्हणतात हे जर कळलं व्यवस्थित तर सगळ्या अंगाने म्हणून पाहायचं कुठून? शरीराकडून पाहायला का आहे ते शरीर चैतन्य स्वरूपाचं. सर्व शरीर चैतन्य स्वरूप पण ती व्यवस्था रूपाने असल्यामुळे कोणतं शरीर तुम्हाला अनुकूल प्रतिकूल आहे हे तुमच्या लक्षात घेता आलं पाहिजे. तिथे पण तरी पण प्रत्येकाचा सन्मान आपल्या मनात असावा. कोणाचाही द्वेष मत्सर असू नये. म्हणून कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. महत्वाचं लक्षात की सगळ्या गोष्टी द्वेष आणि मत्सरच आपलं दुष्कर्म तयार करतो. जेव्हा चैतन्य स्वरूपाच्या अखंड स्मरणात संतांकडे सतत सत्कर्मच असतं. प्रत्येकाचं भलं व्हावं कल्याण व्हावं हाच भाव असतो. म्हणून श्रीकृष्णाने ज्यांना ज्यांना मारलं त्यांचं पोट कल्याण झालं म्हणतं. मला नेहमी प्रश्न पडायचा असा कसं होतं? कारण मरताना श्रीकृष्ण दिसायचा त्यांना ना. रावणाला मरताना रामच दिसला शेवटी. म्हणजे तिथे काय झालं? ते चैतन्य स्वरूपाशी तो भाव जर आला असेल तर त्याचं पोट कल्याण झालं. कारण मरताना शेवटी देवाचं स्मरण असावं असं म्हणतात. देवाचं स्मरण म्हणजे चैतन्य स्वरूप किंवा सद्गुरू स्वरूपांचं स्मरण ज्याच्याकडे असेल त्याचं पोट कल्याण झालं. अनेक संत असे शेवटच्या क्षणी व्याचसाठी केला अट्टहास. शेवटचा क्षण गोडवा. गोडवा म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपातून हा देह सुटला पाहिजे. या जाणीवेचा प्रवास चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून झाला पाहिजे. हा त्याचा अर्थ सद्गुरू स्वरूपांच्या स्मरणातून झाला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जीवन जे आपलं आहे हे आपण चैतन्य स्वरूपात आहोत. आपणच चैतन्य स्वरूप आहोत. सर्व रूप चैतन्य स्वरूप आहे. म्हणून इथं गुण्या गोविंदाने राहता आलं पाहिजे. प्रेमाने राहिलं पाहिजे. एकमेकाला मदत केली पाहिजे. हीच परमेश्वराची उपासना. प्रत्येकाच्या भल्याचं चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. कोणी कसाही वागो. आता साधकाचा सगळ्यांना हे कळत नाही. ज्याला कळतं त्याने असं वागलं पाहिजे ना. पण साधक म्हणतात मी असा वागतो पण समोरच्याला कुठे काय कळतं? त्याला कळो की न कळो तुम्ही त्याचं भलं होऊ दे म्हणा. त्याला सद्बुद्धी मिळो म्हणा. मनापासून त्याच्याबद्दल राग नको. पण लढाई करायची तर लढाई करायला हरकत नाही. चैतन्य भावातून परमेश्वराच्या म्हणून सद्गुरू स्मरणातून लढाई करू शकता. भांडण आपण लढाई काढली काही युद्ध होत नाही नशीब. पण असतं ना काही गोष्टी असतात की लढाई कोर्टात जायचं की न जायचं प्रश्न. अरे चैतन्य स्वरूप कसं जाऊ? इथे हे व्यवस्था रूपाने जर पाहिलं तर जिथे जावंच वाटतं ते पण किती शहाणा माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. का म्हणतात?
कारण वकील जी फी लावेल त्याला कसलीच मर्यादा नसते. दुकानातलं वस्तू घ्यायला गेली तर ते बाबा 10%, 20%, 25%, 50% फायदा घेतात. त्याचा किती टक्क्याने फायदा असेल तर 5 मिनिटं बोललं ते 50,000 रुपये गेले तुमच्याकडे आणि तुम्हाला द्यावे लागतात. तेवढी किंमत आपल्याला हिंमत नसते पण त्या भानगडीत पडवू नये आणि लगेच निर्णय लागत नाही. किती वेळ होतो. पण ह्या सगळ्या गोष्टींना पण लक्षात ठेवा की हे सर्व जे जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून परत आपण जे सांगतो त्याला आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूप. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भल होत आहे. सर्वत्र शांतीचं समाधान बरं. म्हणून शरीराकडे पहा, आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतंय म्हणजे जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. दिसतंय म्हणजे दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून हे चैतन्य स्वरूप आहे. सर्वत्र बघायला सुद्धा ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे हा जो मंत्र जर मनात आपण जपत राहिला तर शरीर साक्षात परमेश्वर हे जे सद्गुरू काय सांगतायत त्याचा सिद्धांत आपल्या व्यवस्थित लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने आपली प्रगती होईल. लक्षात इथे जाणीवीचा विकास व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. मग कळलं म्हणजे झालं असं नव्हे. लक्षात म्हणजे हे सर्वांना मनापासून अंतःकरणापासून समजून घेता यावं आणि त्याच्यातूनच अंतःकरणापासून वागता यावं. आपलं कर्म हे चैतन्य स्वरूपाच्या किंवा सद्गुरू स्वरूपाच्या स्मरणात व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.